रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा हे आपला आहे भुईमुग पेरलेला, मागचा गावरान भुईमुग तर वापून पण आला. तर तुम्हाला मी पेरताना टाकला होता बघा व्हिडिओ. तर 2 प्रकारचे आपले भुईमुग होते, गावरान आणि घुंगरे आहेत. तर आता वापून पण मस्त आला. आता खुरपायला बसायचे बरं का. ह्याच्यात गवताला काय कमी नसते, गवत तर लगे येतच. तर त्यासाठी आहे का ना खुरपायला आलोत आता. तर म्हणलं आधी एक व्हिडिओ बनवावं कसं आहे खुरपायला आलाय का नाही ते. तर बघा असा छान वापून आलाय भुईमुग. आणि ह्याच्यात गवत खूप वापलंय बरं का, जास्त हराळीचं आहे. आणि जास्त ते म्हणजे कसं की आपण तीळ पण टाकलेलं आहे, तीळ झालेलं आहे थोडा दाट, त्यामुळे ते पातळ पातळ ठेवायचा, काही काढून टाकायचा. आणि त्यासाठी हे असं पेरलं आहे बघा हे. आणि हे अलीकडे दिसतंय ना, इथं आहे गावरान आणि पलीकडचं आहे भुईमुग ते पिशवीमधला पेरलेला घुंगऱ्या. तर ते छान वापून आला आहे बरं का. हे घरचा तरी थोडा पातळ झाला आहे, पण तिकडचा एकदम चांगला वापून आला आहे ठीक आहे. आणि मोसंबीची झाडं आहेत. तर आता शेळ्यांना आपल्याला गवत पण आणायचं, त्यासाठी आपण हरभरे बघायला जाऊया आणि गवत पण थोडंसं घेऊन येऊ त्यांना शेळ्यांना. तर बघा आपलं मस्त छान भुईमुग आला बरं का. कसं आहे कोणतंही कष्टाशिवाय फळ नसतेच, ह्याला खूप कष्ट घेतलेले नाही. पण ह्याच्यापेक्षा जास्त आत्ता खूप कष्ट घ्यावं लागतात, कारण आता डुकरं आलेत आमच्याकडं. कारण ती डुकरं आहे का ना, एवढी डुकरं उकरले पलीकडून, त्यांनी एवढी त्रास द्यायला लागलेत आत्ताच. तर त्यासाठी आहे का ना आपल्याला चौकून साड्या लावायच्या त्याला, त्यामुळे डुकरं जास्त मध्ये येणार नाहीत. आणि इकडून आहे का ना अशी वाट आहे ना, मग तिथं वाट आहे तिथं तारा लावावं लागतात आडव्या, त्याच्यामध्ये येत नाही तर जास्त. तर त्यासाठी आहे का ना असं काहीतरी प्लॅन नवीन करायचं. आणि बल्ब वगैरे लावला ना, म्हणजे उजेड असला आणि गाणे काही लावून ठेवले ना की जास्त मग येत नाही त्या डुकरं. आणि घरापासून जवळच आहे बरं का, तरी पण इतका जवळ असताना डुकरं येत येतं. आणि इकडं आपलं हे कोंबड्याचं शेड आहे इथं, तरी पण इतका जवळ असताना पण येत येतं. तर आता आहे का ना हे बघा, आता खुरपायचं, मस्त छान पाणी द्यायचं, पुन्हा खात टाकायचं, एक नंबर तराट दिसतो पुन्हा भुईमुग. तर आता जाऊया आपण आपला हरभऱ्याकडे. हरभऱ्यात पण खूप गवत झालं आहे, हे बघा खुरपायचं आहे ते पण. चला जाऊया आपण हरभऱ्याकडे. आता इथं लावलेली तार, तर कसं आपल्या त्या अप्सरा वरडायला लागल्या तर कोंबड्या, त्यांना आहे का ना आपल्याला गवत पण शेळ्यांना पण घ्यायचं आहे ना. आता ह्याच्यामध्ये जास्त दुधानी बरं का, दुधानी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय आहे, आमच्या इकडे ह्याला दुधानी म्हणते. तर हे बघा आपल्याला इथं हे असं आहे, इकडून तिकडं जास्त आहे दुधानी. हे बघा ह्याला म्हणतात दुधानी. हे बघा हरभरं किती छान आले. तर ह्याला दुधानी म्हणतात. की शेळ्या आहे का नाही ह्याला लय खाते, तर ह्याला आमच्याकडे दुधानी म्हणतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर बघा असे हरभरे. आणि हरभऱ्याला आहे का ना आता फुलं लागायला लागलेत बघा, आहे का. आणि ह्याची भाजी एवढी आंबूस छान लागते खायला, आहे का. नुसती आंबा असते बरं का, ह्याच्यावर आंबूस आंबूस लागते, लय भारी लागते. पण मेथीच्या भाजीसारखी बनवून खायची, एक नंबर लागते. तर आता थोडं गवत घेऊ आणि शेळ्यांना टाकू. हे असा आमचा हरभरा आलाय बघा. थोडा पातळ झाला, पण आता कसं पातळ झाला पण तरी मोड जास्त आहे का ना, मोठा मोठाली मोड होते. तर हे बघा हे आहे आमचा हरभरा. आता खुरपून एकदा घ्यायचं इथलं, शेळ्यांना पण गवत होतंय आणि खुरपून पण निघतंय. चला तर मंडळी, मला पण नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्याकडे हरभरा कसा आलाय ते, आणि ह्याला काय म्हणतात दुधानी. चला बाय बाय.